brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासह राज्यातील सर्वच महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विविध पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे 45 मिनिटं चाललेल्या चर्चेत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीची घोषणा होण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार अनिल परब यांनी सूचक भाष्य करत काय म्हटलंय तुम्हीच पहा. अधिकृत घोषणा कधी होते आहे? अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. जागा वाटप पूर्ण झालेलं आहे का? फॉर्म्युला काही ठरला आहे का? सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत. चर्चेअंती ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवलं. काँग्रेस बरोबर असेल का? मी याच्या बाबतीमध्ये आता कुठलंच काही आपल्याला सांगू इच्छित नाही. एकदा अंतिम स्वरूप आलं त्याला की आम्ही आपल्याला कळवू. मी पुन्हा एकदा सांगतो, युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात त्या चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात. जाहीर केल्या कारण कुठेतरी त्यांनी हरकती सूचना सुद्धा एकीकडे मागवलेल्या होत्या मतदार याद्यांवर आणि काल अचानक पत्रकार परिषद घेऊन या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बाकीचे युतीचे निर्णय आहेत ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील. ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवू. पक्षाच्या नेत्यांचं तुम्ही बोलताय पण काँग्रेस सोबत काय बोलणं झालंय का? महाविकास आघाडीच्या ज्या कोणाशी आमचं बोलणं चालू आहे त्या चर्चा आहेत आणि चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात. ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी ते सांगितले जातात. वर्षा गायकवाड असं म्हणतात. देखो ऐसा है कि जो भी अभी चर्चा चल रही है. तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. बाळा नांदगावकर यांनी काय म्हटलंय तुम्हीच पहा. आज 40 संजय राऊत आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचं काय निर्णय होणं अपेक्षित झाले का? ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्हाला वाटतं. युतीच्या अधिकृत घोषणेची वाट कार्यकर्त्यांपासून पदाधिकारीपर्यंत करत आहेत कारण त्यांना स्पष्टता हवी आहे. कधीपर्यंत घोषणा होऊ शकते? कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो पण तुम्ही वाट पाहता. त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या ऑलरेडी सुरू होत्या. आता बैठक आता पुन्हा बैठक आहेच आमच्या. त्याच्यामुळे कुठपर्यंत 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती मुंबईच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? आणि त्याचबरोबर विशेष कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये कुठे होणार आहे कार्यक्रम, कशा पद्धतीने? मला असं वाटतं याच्यावरती चर्चा चालू आहे. त्याचा जोपर्यंत विषय तडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावरती भाष्य करणं काही उचित वाटत नाही. जर तरला काय माझा नसतं आणि त्याच्यामुळे 1-2 दिवसामध्ये तुमच्याजवळ आम्ही सगळी माहिती देऊ. तर संजय राऊत सकाळी असं म्हणतायत की मारझोड करणाऱ्या पक्षाबरोबर जायचं आहे म्हणून काँग्रेस कदाचित मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार करते आहे. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न किंवा मनसेला त्यांनी मारझोड करणारा पक्ष अशा संबोधला आहे. मला असं वाटतं की वर्षाताई आता अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत, आमची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो. प्रत्येक पक्षाची दिशा वेगळी असते, धोरण वेगळं असतो.
त्याप्रमाणे त्यांना जसं वाटतं त्यांनी त्याचं अनुमान तसं काढलेलं आहे. तर त्याच्यावरती अजून कुठलाही काही निर्णय झालेला नाही. आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आम्ही एकत्र येतो आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार. तर संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की युतीची घोषणा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील याची घोषणा याच आठवड्यात केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. मग आमच्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे, जी मलाही मान्य आहे. त्यामुळे ते बोलत असेल तर त्याचं त्याच्या मोठं शक्ती प्रकारचं प्रदर्शन मुंबईमध्ये केलं जाईल. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. निनावी पोस्टर्स आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बीएमसी हा काही फॅमिली बिझनेस नाहीये. त्यांनी दोन्ही ठाकरेंना जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठ्यांचे काय होणार? कोण असेल हा पक्ष आणि कोण असावं आणि हे बोलण्यामागचं काय कारण आहे? नाही तर कसं आहे की आता काय पोस्टर लागलेत काय झाले मी काय पाहिलेले नाही, परंतु बऱ्याच ठिकाणाहून तशी माहिती आलेली की पोस्टर्स वगैरे खूप लागलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणी काय बोलावं त्याच्यावर बंधन तर काहीच असंही नाही. म्हटलं आहे प्रत्येकाला की जे मोकळी काय बोलायला. असंही म्हटलं